कळस यात्रा आम्ही काढणार आहे महादेवाच्या मंदिरापासून तर हनुमानाच्या मंदिरापर्यंत। तिथून कळस यात्रा निघेल, त्यानंतर मग आम्ही अक्षदा वाटायला सुरुवात करू। नंतर या चौकामध्ये मोठी रांगोळी काढू, मोठी किंवा छोटी जसंही होईल तशी रांगोळी काढू। ऐन टायमावर जेवढे मुलं जमले आणि सगळ्यांनी जो प्लॅन बनवला ना नेक्स्ट लेवल। कधी विचार पण नाही केला होता आमच्या गल्लीत कळस यात्रा निघेल तर ती एवढी सुंदर निघेल म्हणून। नाही आपला प्लॅन आधी कसा होता, एकदम साधी काढणार, साधा सिंपल होता। कलश आणायचं, लोकांच्या दारी लोकांच्या घरी न्यायचं, पूजन वगैरे करायचं, दॅट्स इट। 40 गावला कथा आहे गायचं आता शिवमहापुराण कथा 16 ते 20 तारखेपर्यंत। बघा आता कळस सजवतोय मी आणि असं काही फुलांनी सजवतोय कळसाला आणि गल्लीमध्ये फुल तयारी झालेली आहे, फुल भगवे झेंडे हातात आहे सर्वांच्या। अयोध्येच्या कळशाच्या अक्षदा हे आता आम्ही एक सगळे धर्मसेवक, एक प्रभू राम भक्त आपल्यापर्यंत पोहोचवतोय। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तर गाइस लास्ट ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं की फायनली आमच्याकडे आलेले आहे अयोध्यावरून श्रीराम जन्मभूमी तिथल्या अक्षदा। तर कळस यात्रा आम्ही काढणार आहे महादेवाच्या मंदिरापासून तर हनुमानाच्या मंदिरापर्यंत। तिथून कळस यात्रा निघेल, त्यानंतर मग आम्ही अक्षदा वाटायला सुरुवात करू। तर फक्त आता आहे ना आम्हाला काय काय आणायचं माहिती का? आधी आम्हाला आणायला जायचं तर भगवा झेंडे। तर त्याआधी ना आमची यात्रा अशी इथून जाणार आहे, तर ही गल्ली ना थोडी झाडून काढायची आम्हाला, कारण की ते भाई स्वतः श्रीराम येत आहे आपल्याकडे। तर गाइस चला आता आम्ही पोचलेले अशोक टॉकीजच्या गल्लीमध्ये आणि ना इथे भगवा झेंडे बघायला आलेले। बघा मी आधी येऊन गेला होता, हा झेंडा बघितला होता मी, आणि या भगव्या टोप्या पण घ्यायच्या आहे। कोणती टोपी म्हणताला याला? बघा मस्त दिसते ना, 30 टोप्या म्हणजे 3 बंडल मस्त आहे। मग एक कितीला म्हटलं तुम्ही? फायनली आम्ही यांना झेंडे आणलेले, टोटल 24 झेंडे लहान जे गल्लीत लावणार आहे आम्ही, आणि 2 जे झेंडे ना ते मोठे ते आम्ही घेऊन फिरणार आहे जेव्हा आम्ही कळस यात्रा काढू तेव्हा। पण आता आहे ना त्याआधी आम्ही गल्ली धुत आहे। बघा पाणी नळी लावलेली आहे, बोरिंग आहे। नंतर या चौकामध्ये मोठी रांगोळी काढू, मोठी किंवा छोटी जसंही होईल तशी रांगोळी काढू। आता हार बनवण्यासाठी फुलं पण आणलेले। किती फुलं आणलेले, किती किलो? जवळजवळ 4 किलो सध्या पुरता फुलं आणलेले आहेत। आता 4 किलोचे फुलं मजा आहे गाईस। आता तर ही तारीख 9 तारीख आहे, आज 22 तारीख तर बाकी, अजून 22 तारखेला काय होईल डायरेक्ट जल्लोष। सगळ्यांची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे। सगळेजण 22 जानेवारीची उत्सुकतेने वाट बघताय। मग 22 जानेवारीचा ब्रह्ममुहूर्त खूप आनंदाचा आणि भूतोन भविष्यती असा दिवस आहे तो। तेच तर खरं आहे, आणि आजचा दिवस पण खूप छान आहे। आज काय दादा, आज काय? आज भौमप्रदोष महाशिवरात्र असल्याने गाईस क्रेझी, एकदम क्रेझी। आमच्या आहे ना काहीच प्लॅन नाही होता, आमचा फक्त प्लॅन होता की आम्ही मिरवणूक काढणार आहे। पण ऐन टायमावर जेवढे मुलं जमले आणि सगळ्यांनी जो प्लॅन बनवला ना नेक्स्ट लेवल, हे सर्वांना पॉसिबल झाले प्रभू श्रीरामांमुळे। गाइस पूर्ण गल्ली आहे ना मस्त रांगोळीने सजवलेली आहे बघा। कधी विचार पण नाही केला होता आमच्या गल्लीत कळस यात्रा निघेल तर ती एवढी सुंदर निघेल म्हणून। हाय साब आणल्या का टोप्या? कितीच्या भेटल्या या? 380ला 2 डझन, म्हणजे एक 15 रुपयाला 17 ह्या 15 रुपयाला धरून घे। का रे बाब्या, मला सांग आपला कळस यात्राचा प्लॅन कसा होता? मस्त आहे। नाही आपला प्लॅन आधी कसा होता, एकदम साधी काढणार, साधा सिंपल होता। कलश आणायचं, लोकांच्या दारी लोकांच्या घरी न्यायचं, पूजन वगैरे करायचं, दॅट्स इट, बस एवढंच होतं। आणि तुम्ही बघू शकता आम्ही थोडं करून, म्हणजे कसं काय एवढं घडलं आमच्याकडून सांगू नाही शकत। बघा या शुभ दिवसावर एक तुला आनंदाची बातमी देऊ का? 1 मिनिट थांब। आपली तुला माहिती आहे आता शिवमहापुराण कथा होती, शिवमहापुराण कथा होती 16 ते 20 तारखेला मुंबईला. हो. तर ती आता कॅन्सल होऊन कुठे झालेली माहिती आहे? नाही. 40 गाव.
खरंच का? खरंच. कोणी सांगितलं? आधी सांगत होती, आता डिक्लेअर झालंय का? डिक्लेअर झालं. सियावर रामचंद्र भगवान की जय. 40 गावला कथा आहे गायचं आता शिवमहापुराण कथा 16 ते 20 तारखेपर्यंत. तर गाईस आता शिवभगवानचं मंदिर आहे ना तिथे तिथून तर हनुमान मंदिरापर्यंत आता आम्ही कळस यात्रा काढणार आहे. तर बघा अख्ख्या रोडावर आम्ही रांगोळी काढलेली आहे. सो हे गाईस तर मी आता झालेला आहे रेडी, पूर्ण कुर्ता वगैरे घालून. आणि ना गाईस आता निघणारे कळस यात्रा, पण त्याआधी ना आम्ही सजवतोय आता कळसला. फक्त मी सजवतोय, आता कळस सजवतोय मी आणि असं काही फुलांनी सजवतोय कळसाला. ओके, हे बटनला, हे बटनला लावून घे. राहू दे राहू दे राहू दे. नाही बन्यांनी तो शर्ट येतो. जे काही असेल ना यावर रामचंद्र भगवान की जय. आणि गाईस हे बघा किती भगवा झेंडे इथे तयार झालेले मिरवणुकीसाठी. हीच तर आपली आणबान शान आहे. जय श्रीराम. गाईस आम्ही ना आता पूर्ण रेडी आहे कळस यात्रासाठी. आधी आम्ही 2 जण जात आहे कळसला घेऊन महादेवाच्या मंदिरात. तिथे जाऊन आहे ना आम्ही पूजा वगैरे करतो. देवेश काका तिथे रामस्तोत्र काय म्हणणार आहे? आपण रामरक्षा. तिथे एक रामरक्षाचा पाठ आणि एक हनुमान चालीसाचा पाठ आपण करणार आहोत. आणि रामरक्षाचा पाठ, हनुमान चालीसाचा पाठ झाल्यावर आपण आपल्या अयोध्येच्या कलश यात्रेला प्रारंभ करणार आहोत. चला, जय श्रीराम. हा आहे आपला एकदम सुंदर कळस आणि इथे आमंत्रण पत्रिका, इथे अयोध्या श्रीराम मंदिराचा एक फोटो. आणि गल्लीमध्ये फुल तयारी झालेली आहे. फुल भगवे झेंडे हातात आहे सर्वांच्या. आणि तिथे प्रभू श्री हनुमानांना हार घातला जातोय गाईस. कसं वाटतं? एकदम गल्ली एकदम भगवा भगवा झालेली आहे. भगवा भगवा राममय. हा बरोबर ठेव बरं. 1 मिनिट ठेवला की नाही? फक्त कडसाला हात लावून ठेव. फायनली प्रारंभ झालेला आहे. रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम. आणि इंद्रमाता मुकुटी जळाई कारण सिंधू भव दुःखारी तुझविन शंभो मोद कोण तारी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः.
22 तारीख बाकी अजून. चला हनुमानाच्या मंदिरात आलेले प्रभूंच्या जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कपी सती उलव पूजाकर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुरेशा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ विकट रूप धरि लंका जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे राय सजीवन जतन जय श्री रघुवीर हर्षि उल्लाय जय श्री राम. 22 जानेवारी रोजी काका अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर प्रभू रामरायाचं आगमन होतंय, ज्याच्यासाठी पूर्ण विश्व डोळे लावून प्रतीक्षा वाट पाहत होता. तो आनंदाचा क्षण, तो भाग्याचा क्षण आज आपल्याला अनुभवता येतोय आणि हे आपल्यापर्यंत आलेल्या या अयोध्येच्या कळशाच्या अक्षदा आहे. हे आता आम्ही एक सगळे धर्मसेवक, एक प्रभू राम भक्त आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्यायचा आहे आणि या अक्षदा तुम्ही 22 जानेवारीच्या दिवशी देवघरावर वाहून द्यायच्या. 22 जानेवारीला सहपरिवार सहकुटुंब हजर राहायचं आपण आपल्या घरी. या वेळेमध्ये प्रभू रामराय विराजमान होणार. तर जय श्रीराम मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. म्हणजे काल होती कळस यात्रा आणि आज पण एक कळस यात्रा आहे. आमची जी गल्ली ना त्याच्या समोर एक गल्ली आहे, तर तिथल्या मुलांनी बघितलं की आम्ही कळस यात्रा काढली होती, तर त्यांना पण एक इच्छा झाली की आम्ही पण काढावी. तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे तुम्ही ते जे अक्षर आहे ते कुठून आणले, म्हणे आम्हाला पण पाहिजे आहे, तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथून आणू. पण आता खूप कठीण आहे अक्षदा भेटणं. तर त्यांना आम्ही सांगितलं आम्ही जे तांदूळ म्हणजे अक्षदा आलेल्या त्याच्यात तांदूळ मिक्स करू आणि अजून ती प्रसादाची जी क्वांटिटी आहे ना ती वाढू आणि आमचं जे कळस आहे तेच घेऊन आम्ही तुमच्या गल्लीत येऊ आणि तिथूनच मिरवणूक काढू मस्त. तर आता एक तशी मिरवणूक आहे गाईस ते समोरच्या गल्लीमध्ये. तर चला लवकर जाऊया आणि खूप मजा येते गाईस. 2 दिवसापासून कळस यात्रा बघायला भेटते. बघा काल जी रांगोळी काढलेली होती तिचं आजपर्यंत पण आहे, म्हणजे अजून पण आहे. बघा किती छान दिसते रांगोळी. 22 तारखेला किती मजा येईल यार. मग हे हनुमान मंदिर आहे आणि इथे पण आहे ना रांगोळी काढलेली या गल्लीमध्ये. भाई इथे पण मस्त एकदम गल्लीला सजवलेलं आहे. पाणी वगैरे 2 झाडं वगैरे मारून रांगोळी काढून एकदम पैसे झाले काढून घेतले. समोर मस्त लहान लहान मुलांच्या हातात सर्व भगवा झेंडे सर्व असतात पुढे आणि ते अक्षदा वाटायचं. काय सजवलेली गल्ली एकदम लाइटिंग वगैरे लावून. किती सुंदर वाटते. दुसरी दिवाळी आपल्यासाठी नाही, या वर्षातली पहिली दिवाळी आणि दुसरी दिवाळी आपली नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये ते बघावं लागेल. तर असंच आहे ना आम्हाला रोज रोज म्हणजे नशीबवान व्हायचं आहे की रामांसाठी आम्ही कामात येऊ शकता. अरे वो करायचं. जय श्रीराम. विचार कर आपण जर 1990 मध्ये असतं ना आम्ही पण कार सेवा केली असती.
गणेशाय नमः. श्री गुरुचरण सरोज रजनीच मनुमुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धि न तनु जानिके सुमेर पन कुमार बल बुद्धि विद्या दे. देहु मोहि हर बलस विकार. जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कपि सती लव पूजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाय. जो शत बार पाठ कर कोई छूटे ही बंदी मास कोई. जो या पढ़े हनुमान चालीसा होए सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय मडेरा. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बस सुरभूप. जय श्री राम. सियावर रामचंद्र भगवान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. हर हर